किती आळस आहे बापा हिच्या अंगामध्ये. रात दिवस नीरा झोपूनच राहते. तिथून उठवलं इथे येऊन झोपले. जराशी चालत नाही, हात पाय हलवत नाही बाबा. कसं होईन हिचं माहित नाही. ललिता, ललिता व ललिता. काय बिंदुताई, काय झालं? आरामही करू देत नाही तुम्ही तर. ललिता, ललिता करत राहता नुसतं. तिकडे झोपली होती तिथूनही उठवलं. इथं येऊन बसली, मला झोप लागून गेले तर इथूनही उठवता. करू द्या जरासा आराम. किती आराम असतो करत राहतो हो ललिता. रात दिवस झोपूनच तर राहतं. एक काम करत नाही तू. जराशी काम करत जा. जराशी आळस होते अंगाला येते. आळस जेवढी तू बसली राहशील ना तेवढा तुला आळस येईन. हो, काम करत जा जरासं. नाही काही तर झाडझुडच करून घेत जाय. बसल्या बसल्या उभ्या उभ्या भांडेच घासून घेत जाय. मान होत नाही ताई. मग कशी करू मी? नाही होत मान उभ्या उभ्या ना. मा कंबर दुखते आणि झाडझुड मला करता येत नाही. पोटाला ताण पडते, पाय बी दुखते. तू करशीलच नाही ललिता तर कसं होईन? डिलिव्हरी कशी होईन तुझीवाली नॉर्मल? काम करत जाय जरासा. तर एवढी बसली बसली नको राहत जो. बज्जडपणा येते अंगामध्ये बसला राहिल्यानं. तर जराशी कामं करून घेत जाय. हां, चल घे झाडू, झाडझूड कर. एवढं तिकडून आणलं मी पूर्ण झाडून. तू आई कमरा, माया कमरा, आई बाबाचा कमरा पूर्ण झाडून आणला. राकेश भाऊजीचा, बापूजीचा पूर्ण झाडून आणला. तू एवढं हे बाहेर बाहेर घेऊन जाय बरं इथून तर झाडून. चल घे ने, घे झाडू. पकड पकड. आणि इथून तर तिथपर्यंत झाडत नाही. हळूहळू हळूहळू झाडत नाही. जास्त वाकू नको. तसाही आपला झाडू मोठा आहे, जास्त वाकाची गरजही नाही. घे पकडणे. इथून झाडत नाही तिथपर्यंत. तेवढेच तुझे हात पाय मोकळे होईन. बज्जडपणा जाईन, आडस जाईन तुझ्या अंगातून. ना द्या. बसली तुम्हाला चांगली नाही दिसत मी. पाहत नाही मी बसली राहतो तर. आता हे प्रेग्नेंट आहे म्हणून मी बसली राहतो. नाही तर मी करत नव्हती काय. तुम्ही तर नाही व्हा प्रेग्नेंट. हा म्हणूनच म्हणतो तुले प्रेग्नेंट आहे तू, म्हणून म्हणतो तुले जरासं काम करत जाय. हा, तशी तर करतच होती म्हणा उलीचं, पण आता उलीचंही नाही करून राहिले. आता उलीचं तरी करत जाय. घे चल नाही झाडून. झाडून काय तिथपर्यंत जा. आई बापा, एवढा आळस येते ना. बस बापा, घे झाडू. सगळं आळस भरून घेतला अंगामध्ये. त्या लेकरालाही बनवशील आळशी. जराशी वाक, खाली वाक जराशी. काही नाही होत, काही पडत नाही काही. मी झाडतो ना बिंदुताई. आता चेड्या लावू नका. जा आता तुम्ही दुसरं काम करा. मी झाडून घेतो एवढं. हा झाडून घेते एवढं. ये मग अंदर नाश्ता करायला. हा, हिच्यापेक्षा तर माई सासू परवडली. काही बोलत नाही. खाय नाही तर नको खाऊ, राय नाही तर नको राहू, झोप नाही तर झोपू, काम कर नाही कर, काही नाही. सासू तर राहिली सासूच्या जागी, पण जेठानीच माई सासू बंदी का काय तर बापा. हा, बसता उठता चालता बोलता झोपता नीरा टोकत राहते मले. जशी डॉक्टरीनच होय का काय तर. काय सोनबाई एवढं केलं बा? नाही का जमलं ना? जमलं मामाजी, जमलं मस्त. एवढं तर लागतेच. आपण किती कमी केलं तरी एवढं तर घ्यावं लागतेच. कंपल्सरीच आहे. तुले नाही घेणं झालं बा सोनबाई एवढं. आता त्यावेळेस आता थोडी परिस्थिती थोडीशी नाजूकच होती. लॉकडाऊन वगैरे झालं होतं तर त्याच्यानं सगळं ठप्पच झालं होतं. तर तुले नाही घेणं झालं बा. काही हरकत नाही मामाजी. मी काही आतापर्यंत तुम्हाला काही कंप्लेंट केली का? मी का मला काऊन नाही करून दिलं, मला काऊन नाही असं, मला काऊन नाही तसं. मी जे आहे त्याच्यातच खुश आहो मामाजी. आता मलाही समजते परिस्थितीनुसार आणि काळानुसार राहते सगळं. मलाही समजते. थोडी समजदार आहे हो बिंदू, लय समजदार आहे. अशी कधी नाही म्हणत मला असं नाव काऊन नाही दिलं आणि तसं काऊन नाही दिलं. काही नाही. जेवढं भेटते जे भेटते त्याच्यातच खुश राहते. ललिता ये पाय ना, हे पाय आपल्या देवराणीसाठी पाय गहिने बनवले मामाजीनं. ये ना पाय ना. अरे हो काय गहिने बनवले? काय काय बनवलं? ये ना पाय ना. 2 मंगळसूत्र, एवढे मोठे कानातले. एवढं करायची काय गरज होती मामाजी? थोडं करून घेते. लहान बुट्टी करून घेते कानातले आणि एक पदक, एक डोरलं झालं. एवढं मोठं किती महागाचं झालं असं नाही मामाजी? सोनबाई झालं महागातच झालं. महागच आहे आता, पण एवढं करणं आपलं साहजिकच आहे ना. एवढं पाहिजेच नाही काय आताच्या काळामध्ये? हो एवढं पाहिजेच. आमचं लग्न झालं तेव्हा मला नाही केलं तुम्ही एवढं. एक पदक आणलं, पदक बी नाही आणलं बाबा. ते लहानसं पदक आणि एक डोरलं लहानसं, तेवढंच घेऊन आले. तेव्हा नाही समजलं का तुम्हाला का करा तर लागणच असं तसं. आता एवढं मोठं बापरे. ललिता पाय आपल्या वेळेस वेगळं होतं, आता वेगळं आहे. बोलली मै सासू म्हणतात. नाही तसं नाही बिंदुताई. पहिले वेगळं होतं, आता वेगळं होतं. 2-3 वर्षच झाले आपल्या लग्नाले. मा लग्नाले 1.5 वर्ष आणि तुमच्या लग्नाले 3 वर्ष. त्या 2-3 वर्षात एवढं बदललं काय? 2-3 वर्षा पहिले सोनं होतं नाही काय? पैसा होता नाही काय?
पण नाही, तेले आपल्यासाठी करायचंच नव्हतं. तेले तर लहान सूनच लाडाची आहे, तेच करण नाही यायचं. म्हणून ती येईनं तिच्यासाठीच लय मोठं बनवलं, आपल्यासाठी उली उली बनवलं. नाही ललिता, तसं नाही, परिस्थितीनुसार राहते ना. आता आपलं लग्न झालं, माझं लग्न झालं तेव्हा जेमतेम कोरोना संपला होता, आणि तो हे लग्न मग 1.5 वर्षातच झालं, तर कोरोनाचाच मध्येच गेला ना, म्हणून नाही झालं शक्य. आता सगळं बरोबर आहे म्हणून करून घेतलं त्यानं. आणि जाईन कुठं, आपल्या घरीच आहे ना, घरच्याच कामा येईन. घालून तर ते मटकन ना, आपल्याला घालू देईन काय? होईन तर तीच. सोनबाई ललिता, तू नाराज नको हो. आपला हात पडला ना बाई का तुले करून देईन एक दिवस. तुले आणि बिंदुले सोबतच करून देईन बेटा. आता आपल्यापाशी हाय, आता भगवानच्या कृपेनं हाय आपल्यापाशी, म्हणून ह्या सुनीले दिलो करून. तर तुम्हालाही करून देईन, दोघ्यालाही करून देईन तुम्हाला. बोलणं आहे मामाजी फक्त तुमचं, करणं काही नाही. अहो ललिता, राहू दे बिंदू, राहू दे. तिले समजावू नको, ते आहेच तशी. नाही आत्याबाई, नादान बुद्धी आहे थोडीशी, तिले बातच मनावर येते. मी समजावतो तिले. चला मग, आता काय राहिलं? आता कपडेही झाले, आता तुम्ही हे गहिने हेही बनवले, मंगळसूत्र कानातले. आता काय राहिलं? आता पोरीचं तर झालंच ना आता सगळं, नाही फक्त आता घरचं राहिलं. हो, आता घरचं किराणा हे ते तर होते म्हणा, 2-3 दिवसा अगोदर घेऊन येऊ. आता हे तर महत्वाचं, हे तर झालं बस. बिंदू 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 तर जरा स्वतःला जास्तच हुशार समजते. काय समजते आणि काय नाही तर काय माहीत. नुसतं तिचंच ते बी घाडी मंदात होते. आणि मग ते लहानीन काय नावाचे काजल असे करतीन सगळे, ते बी हुशारी मारान मग. आणि मी तर वायाच गेली जशी. माया तर काही अस्तित्वच नाही का काय, तर मनातली होय तर चपूनच राहतो का काय, तर काय माहीत. हे वरची मले दाबन, खालची बी दाबन, मनातली तर चपूनच काय. तर एवढं मनावर आलं ना माया. ललिता, जेवण कर घे. तू जेवली नाही, वेळेवर जेवण करून घेत जा. घे बरं, जेवण करून घे पहिले, बाकीच्या गोष्टी मग करजो. घे, जेवून घे ललिता, जेवून घे. एवढा राग बरोबर नाही. हो, मन शांत ठेवत जाय, राग नको करत जाऊ. त्या लेकरावर असर पडते. ह्या काळामध्ये प्रेग्नेन्सीमध्ये तर राग करा नाही लागत, खुश राहा लागते, आनंदी राहा लागते. आनंदी राहिल्याने हिमोग्लोबिन वाढते. तुम्ही का डॉक्टर होत्या काय बिंदुताई मागच्या जन्मात? नाही, मागच्या जन्मात डॉक्टर नव्हती, ह्याच जन्मात होती. काम करत होती मी दवाखान्यात, तर मला सगळं नॉलेज आहे. मग ते तुमचं नॉलेज आहे का बिंदुताई, ते जपून ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतः प्रेग्नेंट व्हाल ना, तेव्हा काम पडन. मायावर त्याचा वापर नको करा तुमच्या नॉलेजचा. तुमच्या नॉलेजचा वापर तुमच्यावर स्वतःवर करजा. मला समजते माई काळजी घेणं. समजते काय? समजते तुला काळजी घेणं तुझीवाली? वेळेवर जेवत नाही, वेळेवर नाश्ता करत नाही, बरोबर हिंडत घुमत नाही, बसली राहायचं. ज्या बसली का बसलीच राहायचं एका ठिकाणी, आडच येत वरी अशी. असं समजते का तुले? हा, ते माय मी पाहून घेईन बिंदुताई, तुम्हाला गरज नाही माई काळजी करायची काहीतरी. हो, तुम्ही तुमचं पहा. ठीक आहे बापा, माय मी पाहतो, उद्यापासून पाहिन मी. मी आज घे, जेवून घे. आता तुम्हाला लहान बहिणीसारखी आहे म्हणून मी तुझी काळजी करतो बाबा. घे, जेवून घे. कायची लहान बहीण, तू सासू बनायची कोशिश करतो ना मायवाली. सासू बनून पुरी जायजात एकटीच्या नावे करून घेशील. समजते ना मला बाई बंधू, समजते मला, सगळं समजते. घे बरं, आता गरम गरम जेवून घे, आनंदी होऊन जेवून घे. आणि मग जेवल्यावर थोडीशी हिंडजो घुमजो, बसली नको राहायचो. हो ठीक आहे. पण बिंदुताई, तुम्हाला काहीच नाही वाटत का? कायच्या बद्दल? हेच लहान सुनीचा किती लाड चालू आहे. तुम्हालाही एवढे घेणे केले नव्हते, एवढ्या पोताने केले होते, एवढे मोठे कानातले नाही केले होते, लहानच केलं होतं. एकच थोडं 10-20 हजाराचं झालं असं तवाच्या काळात. आणि आता हिच्यासाठी पान एवढं महाग असून बी एवढं मोठं केलं, तर तुम्हाला नाही वाटत का जरासं काही? आणि कपडे बी किती महागाचे घेतले. माये तर 4-5 हजारातून गेलते बापा. तुमचे काय माहीत 500-500चेच घेतले का तुम्हाला? तर हो, घेतले होते 1000-2000चे झाले होते मामा. आता काय करतं ललिता, झालं ते झालं. आता आपल्या हिमतीवर, आपल्या शक्तीनं घेऊ ना आपण. आता केलं तर केलं, जाऊ दे ना. तो नाही बिंदुताई, आपल्या हक्कासाठी आवाज काढायला लागते. हो, तेच का लाडाची ना आपण का फेकल्या गेलो? आपण करतो काम घरातलं, तेच करण काय? जाऊ दे. एवढा विचार केला ना, घरात राहणं मुश्किल होते ललिता. म्हणून एवढा विचार नाही करा. ज्याच्या नशिबाचं त्याला भेटते, आपल्या नशिबात नव्हतं, नाही भेटलं. जाऊ दे. तू एवढा विचार नको करू, जेवून घे. अमाय, हे ताट तर मी ललिताला दिलं होतं वाढून, इथं कसं काय आलं? हे जेवली नाही वाटते. आणून ठेवून दिलं इथं ताट, एकही घास खाल्ला नाही. भरलं ताट आणून ठेवलं इथंच, ते उघडच ठेवून दिलं. मग तवाच सांगते. बिंदू, पाणी आणजो बाई, ते मामाजी आले. हो आता बाई, देतो. ललिता, इकडे जो तर जराशी. ललिता,
बोला बिंदुताई, काय होय? ललिता, मी तुले ताट वाढून दिलं, चांगल्या गरम गरम पोळ्या केल्या, गरम गरम भाजी, पूर्ण भरून ताट तुले जेवायला दिलं. तू जेवली काऊन नाही? आणि इथं आणून ठेवून दिलं ताट जसंच्या तसं, उघडच्या उघडं. आता वाया नाही जाईन का ते? नाही जेवायचं होतं तुले तर तवाच म्हणती बिंदुताई मी जेवत नाही. मी ते ताट दुसऱ्याला देऊन दिलं असतं, नाही मी जेवून घेतली असती. मला नाही जेवायचं होतं काय बिंदुताई? जास्त बोलू नका. मला नाही जेवायचं होतं, मी नाही जेवली. आणून नाही इथं ठेवून दिलं. तुम्हाला काय गरज होती मला आणून देवाची ताट? मी घेत होती, नाही तर जेवत होती, नाही तर नाही जेवत होती. तर मग आणून ठेवलं इथं, तुनं सांगितलं काऊन नाही मला? बिंदुताई, माय मन नाही जेवायचं, मी जेवत नाही. हे ताट तुम्ही झाकून ठेवून द्या. कोणी आलं म्हणजे त्याला देऊन द्यायचा. मी मामाजीला देऊन दिलं असतं, राकेश बापूला देऊन दिलं असतं. वाया गेलं असतं का तेव्हा? त्याच्यावर माशा लागल्या, मुंग्या पडल्यात. वाया गेलं ना एवढं मोठं जेवण? जाऊ द्या, गेलं तर गेलं. काही कमी आहे का घरामध्ये? ललिता, हे पा मेहनत करा लागते तेव्हा पैसा येते. मेहनत करून तेव्हा अनाज येते. फुकट नाही येत. एवढं मोठं ताट तुनं, एवढं मोठं ताट वाया धाडलं तुनं. फुकट येते काय? बिंदुताई, लय झालं. जेठानी व्हा ना, जेठानी बनून राहा. सासू बनायचा प्रयत्न करू नका. माझी सासू मला काही बोलत नाही, तुम्ही कायले बोलता? गेलं वाया, गेलं तर गेलं. तुमचं गेलं काय? तुम्ही करता का मेहनत? मामाजी करते मेहनत, मानवरा मेहनत करते. कोलूच्या बैलावानी गध्यावानी कुठून घेतेत त्याले. हा तर वाया फुकट आलं का मला सांगून राहिल्या? तर सासू बनायचा प्रयत्नच नको करू. चुपचाप आपलं जेठानी तर जेठानी बनून राहा. तुम्ही बी सून वय घरातली, मी बी सून वय. काहून हा? काय झालं? विचारा आत्याबाई, तुमच्या लाडक्या सोनीले विचारा काय झालं तर. काय झालं आत्याबाई? मी तिला गरम गरम बनवून दिलं, जेवायला नेऊन दिलं. जेव म्हटलं, सकाळपासून जेवली नव्हती, म्हटलं वेळेवर जेवून घेत जाय. तेव्हा तिने सांगितलं नाही. आणि मग हे पाहत आत्याबाई, पुरं जसंच्या तसं ताटी तिने इथं आणून ठेवून दिलं, उघडच्या उघडच ठेवलं. तर बोलली तिने, तर म्हणते जेठानी होय तर जेठानी बनून राह म्हणते, सासू नको बनू म्हणते. कायले बोलतो मग? तुला माहित आहे ना ते कशी कडू आहे. तर तिला बोलतच नको जाऊ. जेवे नाही जेवे ते जाऊ दे ना, राहू दे ना तिच्या मतानं. तू कायले तिची चिंता करते एवढी? पण आत्याबाई शेवटी आपल्या घरची होईन, ते लहान आहे मापेक्षा, म्हणून एवढी चिंता करतो मी. वेळेवर जेवली पाहिजे, शेवटी तिलाच त्रास नाही होणार म्हणून बोलतो. मग एवढं मोठं ते पंग्यात पुरंच्या पुरं ताट तिनं इथं आणून ठेवून दिलं, पुरं वाया गेलं ते ताट. म्हटलं तेवढंच मग ते दुसऱ्याला अवजत होतं, अनाज वाया धाडल्यापेक्षा. असंच म्हटलं तिले तर मा नवरा कमावते म्हणते, तुम्ही नाही कमावत म्हणते. जाऊ दे बिंदू, राहू दे. तिला बोलतच नको जात होतो. तिचा स्वभाव तुला पाहिला ना, मला तिचा स्वभाव कळला म्हणून मी तिला काही बोलत नाही. तू बी नको बोलत जाऊ. जाऊ दे, राहू दे. तिथे जशी राहते तशी. बरं दोय दे पूस लढू नको. बोलली जाऊ दे. ते आहेच तशी, ते वानेर तोंडी, ते आहेच तशी, ते माकड तोंडी. तिच्या नांदी नको लागू. तिचं बोलणं मनावर नको घेऊ. मान बरं चहा मान. मामाजी आले तुये, मान चहा पिऊन घेऊ. किती बी केलं ना ह्या लहान जावायचं, आणि शेवटी म्हणतेतच का जेठानी बनून राह, सासू नको बनू. त्याला बोलायचा बी अधिकार नाही. आता मोठी हाव म्हणून बोलली, बस जराशी बोलतो, तर सासू नको बनू.